नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ यामधील काही महत्त्वाचे प्रमेय बघणार आहोत. प्रमेय आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. प्रमेय वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात हे सिद्ध करा. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रमेय जर दिलं असेल तर त्यावरून तुम्हाला आकृती काढायची आहे. त्यानंतर पक्ष, साध्य आणि आवश्यक असल्यास रचना या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर आपण इथे ए वर्तुळ केंद्र असणारं वर्तुळ काढलेलं आहे. त्याच्या बाहेर डी हा बिंदू आहे आणि ह्या डी बिंदूतून या वर्तुळाला दोन स्पर्शिका खंड काढता येतात. वर्तुळाची पहिली स्पर्शिका आहे रेषा पीडी, ही पी बिंदूमध्ये स्पर्श करते. तर दुसरी स्पर्शिका आहे रेषा क्यूडी, ही डी बिंदूमध्ये स्पर्श करते. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे की पीडी हा रेषाखंड आणि क्यूडी हा रेषाखंड जो बाह्य बिंदूतून काढलेले रेषाखंड एकरूप दाखवायचे आहेत. तर आपलं पक्ष असं होईल. तर पक्ष आहे ए वर्तुळ केंद्र, रेषा पीडी आणि रेषा क्यूडी ही वर्तुळास अनुक्रमे बिंदू पी आणि क्यू मध्ये स्पर्श करते. साध्य आपल्याला करायचं आहे रेख पीडी एकरूप रेख क्यूडी. यामध्ये एक रचना करावी लागेल. तर रचना आहे रेख ए पी, रेख ए क्यू, रेख ए डी जोडले. आकृती दाखवल्याप्रमाणे रेख ए क्यू, रेख ए पी आणि रेख ए डी ह्या आपण जोडायच्या आहेत. ही रचना आहे. आता हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर सिद्धतेचे पॉईंट्स व्यवस्थित समजून घ्या की इथे डी बिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. तर इथे दोन त्रिकोण तयार होतात. या अगोदर आपण प्रमेय पाहिलेला आहे की वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असते. आता ह्या जर स्पर्शिका असतील तर इथे पी बिंदूजवळ आणि क्यू बिंदूजवळ 90 अंशाचे कोन होतील. इथे त्रिकोण ए क्यू डी आणि ए पी डी हे काटकोन त्रिकोण आहेत. तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा सामायिक आहे आणि दोघांच्या ए पी आणि ए क्यू ह्या त्रिज्या असल्यामुळे एकरूप आहेत. हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप झाले. त्रिकोण जेव्हा एकरूप होतात तेव्हा त्याचे उरलेले संगत घटक एकरूप असतात. तर इथे पी डी आणि डी क्यू ही एकरूप होईल. तर या पद्धतीने आपल्याला ही सिद्धता सोडवायची आहे. त्रिकोण ए पी डी आणि दुसरा त्रिकोण घ्यायचा आपल्याला त्रिकोण ए क्यू डी मध्ये. आता यामध्ये स्पर्शिकामुळे 90 अंशाचे कोन होतात ते आपल्याला पहिल्यांदा दाखवायचे आहेत. तो कोन ए पी डी बरोबर कोन ए क्यू डी बरोबर 90 अंशाचे. तर स्पर्शिका प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. पी जर कोन 90 अंशाचा असेल तर त्या समोरचं जी बाजू असते ती कर्ण असतो. ते इथे म्हणावं लागेल कर्ण एडी एकरूप कर्ण एडी. याला कारण द्या सामायिक बाजू. त्यानंतर भुजा ए पी एकरूप आहे भुजा ए क्यू. याला कारण देणार आपण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून आता आपल्याला एकाच एक संगती लावायची आहे. आपण इथे दोन रेघांकडून असं 90 कडून इथे जाऊया. इथे दोन रेघांकडून 90 कडून या बाजूला आलो आपण. तसंच इथे दोन रेघांकडून 90 कडून इकडे जावं लागेल.
इथे एकासिक संगती ह्याच पद्धतीने न चुकता लावायच्या आहे. तर इथे म्हणावं लागेल त्रिकोण APD एकरूप आहे. त्रिकोण AQD, तर इथे कारण द्या कर्ण भुजा कसोटी. आता कर्णभुजा कसोटीने जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत घटक तर आपल्याला दाखवायचा आहे PD. तर PDचा क्रमांक आहे दुसरा तिसरा, ते दुसरं तिसरा क्रमांकाचं अक्षर आणि इथे दुसरं तिसरं QD. तर इथे आपण म्हणू रेख PD एकरूप रेख QD, याला म्हणायचं एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत घटक एकरूप. साध्यामध्ये रेख PD एकरूप रेख QD दाखवायचे आणि इथं शेवटी म्हणावं लागेल हे सिद्ध.